यावर्षी ज्या ज्या विद्यार्थी 10वी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र शासनाची महाज्योती टॅबलेट योजना आहे. यावर्षी 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये टॅबलेट मिळणार आहे आणि त्याचबरोबर 6 GB इंटरनेट असणार आहे. MST CET, CET, JEEची तयारी करण्यासाठी हा टॅबलेट आणि इंटरनेटची सुविधा प्रोव्हाइड केली जाते. या टॅबलेटच्या योजनेचा ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. ही योजना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे, कोणते विद्यार्थी यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात, याचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला तर मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहूया. मित्रांनो, पाहू शकता महाराष्ट्र शासन व महाज्योती या संस्थेअंतर्गत जर पाहिलं तर JEE, NEET, MST CET 2026 ते 28 परीक्षावर पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण करता योजनेचे तपशील आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग असेल, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE, NEET, MST CET बॅच 2026 ते 28च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षणसुद्धा देण्यात येईल आणि विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज त्यासाठी मागवलेले आहेत. सदर योजनेअंतर्गत महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण आणि टॅब देण्यात येईल असा सुद्धा सांगण्यात आलेले आहे. अजून माहिती काय आहे ते पहा. ज्यासाठी पात्रता काय लागेल, तर यासाठी कोण कोण अर्ज करू शकतो. योजनेसाठी लाभासाठी पात्रता तर विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा किंवा असावे. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमातीतील तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील असावा किंवा असावी. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा किंवा सन 2026 इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर योजने लाभाकरिता पात्र राहतील. आता काही जणांचे 10वीचे रिझल्ट लागलेले आहेत, काही जणांचे बाकी आहेत. तर रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. चौथा आहे, विद्यार्थी हा विज्ञान शाखेत म्हणजे 10वी नंतर 11वीला सायन्सला ॲडमिशन घेतलेलं कंपल्सरी आहे. तर सायन्स ॲडमिशन घेतलं तरच ही योजना तुम्हाला लागू आहे. त्यानंतर पहा, कागदपत्रे कोणकोणती लागतील. तर अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे, पहिलं आहे आधार कार्ड लागेल, रहिवासी दाखला म्हणजेच डोमासेल सर्टिफिकेट लागेल, जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागेल, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर इयत्ता 10वीची गुणपत्रिका म्हणजे 10वीची मार्कशीट लागेल, दिव्यांग असल्याचा दाखला लागेल. जर दिव्यांग असेल तर अनाथ असाल तर अनाथ असल्याचा दाखला लागेल. आता याची काही अर्ज करण्याची लिंक आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याचा फॉर्म कसा भरायचा मी दाखवतो. आता कशा पद्धतीने फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, तर सर्वात आधी मित्रांनो, तुम्हाला महाज्योतिबा फुले या रजिस्ट्रेशनवरती येऊन तुम्हाला रजिस्टर लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एंटर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP घ्यायचा आहे. OTP घेतल्यानंतर तुम्हाला इकडे OTP सबमिट करायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर तुम्ही कशासाठी अप्लाय करा, JEE साठी, NEET, MST CET साठी जर करायचं असेल तर ते ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मवरती तुम्हाला तुमचं नाव आणि वडिलांचं नाव पूर्ण नीट भरून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. नाव पूर्णपणे नीट भरून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेलवरती. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचं आहे.
डेट ऑफ बर्थ टाकून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली दिलेले ऑप्शन्स आर यू ॲन ऑर्फन, जर येस असेल तर येस करायचं आहे, नो असेल तर नो करायचं आहे. त्यानंतर संस्था पहा, इट येस देन सिलेक्ट टाईप आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आर यू अ पर्सनल विथ डिसॅबिलिटी, बरं जर तुम्ही अपंग असाल तर येस करायचं आहे, नसाल तर नो करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमची स्पेशल कॅटेगरी म्हणजे तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे तुमची सबकास्टसुद्धा सिलेक्ट करून घ्यायची आहे. सबकास्ट तर तुम्हाला इकडे तुमची सबकास्ट स्क्रोल करून जी काही असेल ती तुम्हाला इकडे टाकायची आहे. सबकास्ट सिलेक्ट करून झाल्यानंतर मित्रांनो इन्कम ग्रुपमध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल असेल तर क्रिमिनल टाकायचं आहे आणि नॉन क्रिमिनल असेल तर क्रिमिनल टाकायचं आहे. तुम्हाला इथे तुमचा त्यानंतर तुम्हाला आधार नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली नॅशनॅलिटी सिलेक्ट करून तुमचा डोमासाईल कुठल्या स्टेटचा आहे, महाराष्ट्राचा, ठाण्याचा, तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो काही तुमचा जिल्हा असेल तो तिकडे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कोणत्या एरियातून येतात, अर्बनमधून येत असाल तर अर्बन, शहरी भागातून येत असाल तर शहरी भागातून, नाही तर ग्रामीण भागातून, तर रुरल आपण सिलेक्ट करूया. त्यानंतर आपल्याला इकडे पूर्ण आपला ॲड्रेस फिल करायचा आहे. ॲड्रेस फिल केल्यानंतर मित्रांनो जर तुमच्याकडे अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर अल्टरनेट मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट ऑप्शनवरती. मित्रांनो पर्सनल डिटेल्सचा पार्ट आपण पूर्णपणे भरला आहे. त्यानंतर आपण येणार आहोत क्वालिफिकेशन डिटेल्सवरती. पहिल्या याच्यातमध्ये तुम्हाला तुमचा बोर्ड सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही कोणत्या बोर्डमधून पासआउट झालेला असाल, आम्ही इकडे SSC बोर्डमधून पासआउट झालेलं असेल तर मी इथे SSC बोर्ड सिलेक्ट करतो आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा बोर्ड सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही इयर ऑफ पासिंग 2026मध्ये म्हणजे जे प्रिव्हियस वर्षी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी ती योजना आहे, तर तुम्हाला इकडे तुमचे इयर ऑफ पासिंग सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर टोटल मार्क्स तुमचे इथे टाकायचे आहेत. टोटल मार्क्स टाकल्यानंतर तुमचे किती पर्सेंटेज मिळालं ते ऑटोमॅटिकली खाली येईल. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती आल्यावरती मित्रांनो आपल्याला इथे कागदपत्र अपलोड करायचे आहेत. कागदपत्रांमध्ये तुमचे जे काही कागदपत्र तुम्हाला दिले होते स्टार्टिंगला ते तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स इथे एक एक नीट पाहून अप्लाय करायचे आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड इथे करून घ्यायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपण सक्सेसफुली आपला जो काही आपल्याला महाज्योतीतर्फे आपल्याला टॅबलेट मिळणार आहेत त्याचा फॉर्म आपण सक्सेसफुली फिल केलेला आहे. मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, सर्वांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करून तुमच्या अडचणी सांगू शकता. मी तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय करेल. धन्यवाद.